नमस्कार, इंडिया अपडेटमध्ये आपलं स्वागत. सर सर्वजण समोर एकदा इकडे या. किती विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले? जवळजवळ 200 विद्यार्थी आज गुणवंतांचा गौरव सोहळ्यासाठी उपस्थित होते. त्यापैकी टॉपर म्हणजे फार 99 पासून तर खाली 75पर्यंत सुद्धा. सर संस्थेचं नाव खूप झाले. किती वर्षापासून कोचिंग क्लासेसमध्ये? मी कोचिंग क्लासेसमध्ये 22 वर्षापासून आहे, पण विद्यालंकरचा संचालक म्हणून मला आता 16 वर्ष झाले. 2010ला मी चालू केलं होतं ॲज अ डायरेक्टर विद्यालंकर. सध्या किती विद्यार्थी आपल्याकडे शिकत आहे? जसं आता मागच्या वर्षीचा आकडा बघितलं तर आपण मोर दॅन 1500 1500ची वर. आता यावर्षी तो आकडा जास्त वाढणार आहे. गुणवंत विद्यार्थ्यांची जी निवड करण्यात आली ती कशा पद्धतीने निवड करण्यात आली? हे तर आता फक्त 10वी गुणवंताचा सत्कार सोहळा होता. त्यामुळं 10वीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडले, 90 अबव असेल, 80 अबव असेल, इवन दो 70 अबव असेल, 75 असेल, अबव असेल, मार्क्सवरती आपण तो क्रायटेरिया ठेवलेला आहे की मुलांचा सत्कार करायचा. आज किती विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला? आताच सांगितले मोर दॅन 200च्या आसपास विद्यार्थ्यांचा सत्कार. सर आजकाल विद्यार्थ्यांना नीट आणि JEEकडे जास्त ओढा आहे. याची तयारी आपल्याला प्राथमिक याच्यापासून करावी लागते. तर 10वीनंतर आपण कशा पद्धतीने विद्यार्थ्याची तयारी करून घेतो? यस, बरोबर आहे. कारण की आता जसं आपण नॅशनल लेवलची एक्झाम म्हणतो, JEE नीट असेल, तर इथं विद्यार्थ्यांचं बेसिक क्लिअर असणं, पक्के असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे विद्यालंकर क्लासेसनं फाउंडेशन बॅचेस ऑलरेडी चालू केलेल्या होत्याच आणि आहे पण, की जिथं विद्यालंकरचं जे पण आता 11वी 12वीचा नीट JEEचा जो सिलेबस असणार आहे त्यांचं बेसिक पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आता ते म्हणजे फुल्ली तयार आहेत नीट JEEची एक्झाम फेस करण्यासाठी आणि त्यांचा सिलेबस फेस करण्यासाठी. सर तुमच्याबद्दल कोणते आता गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांची खूप मदत करतात तुम्ही, त्याचं फीज भरायची त्याची क्षमता नसेल तर? हो, एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला त्याची जाणीव आहे. शिकवताना किती संघर्ष करावा लागतो आईवडिलाला याची पण मला जाणीव आहे. त्यामुळं त्या जाणीवेलाच पुढं घेऊन आणि जसं श्रेष्ठ आपण म्हणतो रक्तदान सर्वश्रेष्ठ दान, तसं माझ्यासाठी विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि विद्यार्थी आणि त्यांचे पालकच विद्यालंकर क्लासेस असेल किंवा माझ्यासाठी माझं दैवत आहे. विद्यार्थ्यांना तुम्ही काय आवाहन करणार सर आजच्या दिवशी? आजच्या या सत्कार सोहळ्यातनं विद्यार्थ्यांना असं आवाहन करू इच्छितो की आपण आता सत्कार सोहळा म्हणजे गेल्या 10 वर्षात तुम्ही जी मेहनत घेतलेली आहे आणि परिश्रम घेतलेले आहेत गेल्या 1 वर्षापासून, त्याचं फळ तुम्हाला भेटलेलं आहे. कुणाला कमी अधिक प्रमाणात ते फळ भेटलेलं असेल, परंतु जास्त मार्क आले तर एकदमच ओव्हर कॉन्फिडन्स नको व्हायला आणि कमी आले म्हणून खचून पण जायचं नाही. तर परत पुन्हा एकदा आपण त्याच ताकदीनं तयारीला लागायचं. नीट JEE असेल किंवा MHT CET एक्झाम असेल, तिथं आपण 100% आपल्यातलं देण्याचा प्रयत्न करायचा आहे. रिझल्ट ऑटोमॅटिकली तो येणाऱ्या 2 वर्षानंतर तो रिझल्ट तुमच्यासमोर येणारच आहे. जसा आज तुमचा 10वीच्या मार्कावरती तुमचा सत्कार सोहळा झालेला आहे, तसंच तुम्ही नीट JEE MHT CETमध्ये चांगले कॉलेज मिळून तुमचा परत कसा सत्कार होईल, तुमच्या आईवडिलाची मान कशी अभिमानाने उंचावेल यासाठी तुम्ही सदैव प्रयत्न करा. एक प्रश्न असा होता सर, मागच्या 8 दिवसापासून नीट प्रश्नपत्रिकेवर पुन्हा देश होरपडत आहे. काही संस्था चालकाचे नाव आले लातूर त्या भागातून. तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे? तुम्ही एवढं प्रामाणिकपणे क्लासेस चालवतात, असं का वागतं, असं का व्हायला लागलं? जिथं बघा, जिथं व्हॉल्यूम वाढलं, मी याच्यावरती बोललो सुद्धा, तुम्ही लेट आलात ॲक्च्युली. मी सुरुवातीच्या प्रोग्रामलाच म्हणजे वाक्यच माझं ते होतं, जिथं व्हॉल्यूम वाढलं तिथं व्हॅल्यू वाढली. म्हणजे आता 20-22 लाख 25 लाख विद्यार्थी नीटची परीक्षा देणार आहेत, मग त्याची व्हॅल्यू वाढली म्हणून प्रेस्टीज वाढले. मग प्रेस्टीज वाढले म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की मला MBBS करायचं आहे ॲट एनी कॉस्ट. मग शॉर्टकट्स, मग तिथं पालक असेल किंवा काही म्हणजे क्लासेसचे डायरेक्टर असतील किंवा पेपर सेटर असेल किंवा NTA ची टीमसुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व असू शकते.
कारण की याच्यामध्ये या प्रेस्टिजमुळंच हा एक प्रॉब्लेम झालेला आहे. मी नक्कीच या विषयावरती तुम्हाला सखोल माहिती देऊ शकतो. नीट घ्यावी का नाही घ्यावी, नीट खरंच नॅशनल लेवलची एक्झाम आहे का फक्त प्रोपोगंडा करून याचं प्रेस्टीज वाढवलं. त्याने जावं या दृष्टीने काही मार्गदर्शन वगैरे करताय का? ऑब्वियसली आता काय मेडिकल आपण जो मराठवाड्याचा जो भाग आहे तो मेडिकल इंजिनिअरिंगवरती जास्त फोकस करतो, म्हणून त्यामुळं सगळं क्रीम जी आहेत ना ती तिकडं उडवल्या जाते. आणि हे जे प्रशासकीय अधिकारी म्हणून येतच इंजिनिअरिंग बीटेक असेल किंवा MBBS असेल किंवा आणखी कोणती डिग्री घेऊन विद्यार्थी मेडिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन परत विद्यार्थी MPSC असेल UPSC अशा परीक्षेला सामोरे जातात ॲक्च्युली. ते तर आपला गेल्या 10 वर्ष म्हणजे माझा 15-16 वर्षाचा अनुभव आहे. आणि त्या तशा विद्यार्थ्यांचा सक्सेस रेशो पण जास्त असतो, कारण की 11वी-12वी किंवा नीट JEE ची अभ्यास तयारी करत असताना अभ्यासाची जी क्षमता असते म्हणजे 10, 12, 14 तास अभ्यास करण्याची एक प्रॅक्टिस तिथं होती. त्यामुळं प्रशासकीय म्हणजे ज्या परीक्षा आहेत MPSC UPSC त्या परीक्षेमध्ये त्यांना यश संपादन करण्यासाठी सोपं झालं. सर तुमच्या स्टाफ बघितल्यावर सगळं भारावून गेलं, एवढं म्हणजे स्टेजला जागा नव्हती उभं राहायला, एवढे कुटुंबाचं पोट भरताय तुम्ही, काय म्हणायचं? थँक्यू सर. आपण फक्त एक आपलं कर्तव्य करत राहायचं. सुरुवात 7 विद्यार्थ्यापासून केली होती, ते 700 झाले, आता 1,500च्या वरती विद्यार्थी आहेत. आपल्या 3 ब्रँचेस आहेत आणि आतापर्यंत आपले हजारो डॉक्टर्स आणि इंजिनियरसुद्धा विद्यालंकार क्लासेसमधून बाहेर पडलेले आहेत. कोणी तर MPSC UPSCमधून कोणी क्लास 1 क्लास 2 ऑफिसरसुद्धा झालेले आहेत. विद्यालंकार क्लासेसच्या एक्स विद्यार्थ्यांची जर आपण हिस्ट्री बघितली तर तुम्हाला ते जाणवेल. विद्या अलंकाराच्या ब्रँचेस कोणत्या ठिकाणी आहेत? विद्यालंकार क्लासेसच्या 3 ब्रांचेस आहेत. एक हडको परिसरामध्ये हेड ऑफिस आहे आपलं DMartच्या समोर येणाकराला, आणि दुसरं जे आहेत कॅनॉट परिसरामध्ये दुसरी ब्रांच, आणि तिसरी उस्मानपूर. अशा 3 ब्रांचेस आहेत. आणि नीट JEE आणि MHT CET या सर्व परीक्षेचा अभ्यास इथं करून घेतला जातो. आणि हडकोच्या ब्रांचला आपण फाउंडेशन 8, 9, 10 फाउंडेशन पण घेतो आणि रेग्युलर स्टेट बोर्ड CBSE बोर्डच्या सुद्धा बॅचेस रन करतो. शेवटचा प्रश्न होता साहेब, तुम्हाला अमित सरांचे मानसपुत्र बोलले जातात, काय म्हणायचं तुम्हाला? ते तुम्ही विद्यालंकार त्यांच्या मान चालवायला? ऑब्वियसली अमित सर माझे गुरु आहेत, मी त्यांचा मानसपुत्र आहेत. जेव्हा सुरुवातीला मी म्हणजे सरांचा विद्यार्थी होतो, नंतर सरांकडं पार्ट टाईम जॉब केला जेव्हा मी शिकत होतो, तेव्हा म्हणजे शिकता मी तिथं शिकवायला लागलो आणि नंतर मला एक शिकवण्याची गोडी निर्माण झाली. आणि तिथून मग मी 2010ला विद्यालंकार क्लासेसचा संचालक म्हणून पदभार घेतला, सुरुवात केली. आणि आज जे आहेत आजवरती अमित सर बघत असेल, त्यांच्या ब्लेसिंग नेहमी माझ्या पाठीशी असतात, त्यांचे संस्कार माझ्या पाठीशी आहेत. जसं त्यांनी होतकर मुलांसाठी प्रामाणिकतेनं अगोदरच्या काळात प्रयत्न केले, तसंच मी तो वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न केला. अब्दुल हमीद सर देवगिरी कॉलेजमध्ये केमिस्ट्री विषय शिकवायचे आणि ते शिक्षण क्षेत्रातलं एक नामांकित व्यक्तिमत्व होतं. त्याचा आदर्श आपण पुढे चालवत आहे. हो, ऑब्वियसली नावच आहे विद्याचं अलंकार, विद्या अलंकार. तर म्हणजे माझं नशीब असं की मी सरांचं मला मार्गदर्शन तर लाभलंच, पण सहवास लाभला. त्यामुळं मी स्वतःच एक केमिस्ट्री टीचर होऊ शकलो आणि माझ्या परीनं जितकं चांगलं होईल तितकं विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीचं नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो.